श्री स्वामी समर्थ. राधे राधे. मागचे दोन्ही एपिसोड तुम्हाला सगळ्यांना आवडले त्याबद्दल खूप खूप आभार. आणखी त्यातच हे पुढची पायरी आहे की अश्विनी आपलं एकूण सगळ्या नक्षत्रांचं मी त्यांचं एकूण आपल्या आयुष्यातलं स्थान सांगितलं. पण आता त्यांचे ती जी नक्षत्र आहेत त्यांची पण म्हणजे एक स्पेशल झाड असतं, त्यांचा पक्षी असतो, त्यांचा प्राणी असतो, त्यांचा देव असतो आणि त्या ह्याने आपला स्वभाव असतो. दुसरं म्हणजे कारण काय समजा माझं उत्तरा फाल्गुनी आहे किंवा पूर्वा फाल्गुनी आहे, तर मी त्या स्वभावाची आहे. त्याचं थोडंसं सिम्बॉल कसं असतं आणि आपल्याला ते पटतं. खरंच आपला बराचसा स्वभाव असा आहे. शिवाय पत्रिकेवर पण अवलंबून असतं, नुसताच स्वभाव असा नक्षत्रांवर नसतं. पण नक्षत्र मेन आहेत. म्हणजे इव्हन लग्नाच्या जेव्हा जोड्या जमवतात त्यावेळेला सुद्धा नक्षत्र महत्त्वाचे असतात आणि मग बाकीचं असतं त्यात जुळवलेलं. पण नक्षत्र जर जमत नसतील तर मग ते जरा जोड्या जमवताना गडबड होते. आणखी मग पत्रिका जुळत नाही असे ज्योतिषी सांगतात. कळलं की नाही. नक्षत्रांमध्ये आपलं जे नक्षत्र आहे त्याच्या पुढचं 9वं 12वं आणि 27वं जे नक्षत्र असतं ना ते मित्र नक्षत्र असतं. म्हणजे ते चांगलं असतं, आपल्याशी मिळून जुळून राहतं. आणि अतिमित्र असतं म्हणजे अगदीच चांगलं असतं. म्हणजे बेस्ट फ्रेंड्स असतात ना तसं असतं. आणि 8 17 आणखीन 26 ही जी नक्षत्र असतात ती मित्र असतात. त्याच्यात बरंच काय काय आहे. पण हे नक्षत्र लक्षात ठेवा, आपल्या नक्षत्रापासून पुढची बरं का. हां, तर आता आपण घेऊया पहिलं अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे. बरंचसं काल मी सांगितलं, पण त्याचं सिम्बॉल काय आहे तर घोड्याचं तोंड. म्हणजे हां, कळलं की नाही. आणि त्यांचे देवता मी काल सांगितले अश्विनी कुमार. कारण म्हणजे घोड्याचं तोंड म्हणजे घोड्यामध्ये सर्वसाधारण ते हे लोक राजस असतात. घोडा म्हणजे ताकदवर, घोडा म्हणजे सुंदर, त्यामुळे ते बलवान असतात, सुंदर असतात. कळलं की नाही. त्यांचा म्हणजे प्राणीच घोडा असतो, त्यांचा पक्षी असतो गरुड आणि त्यांचं झाड असतं कुचला. आता हे सगळं सांगण्याच्या मागचं कारण म्हणजे तुमचं हे नक्षत्र जर का ॲक्टिवेट असावं, चांगलं असावं, चांगलं कुठलेही ग्रह तारे नक्षत्र सगळं चांगलं असलं की आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. तर ह्या कशाचाही एक गोष्ट आपल्या घरात म्हणजे आता घोडा काय घरात आणि ठेवायचा, घोड्याचा फोटो ठेवायचा, उचला जे झाड असतं त्याचा एखादा फोटो असेल तर पानं घरात ठेवू शकता. गरुड पक्षाचा फोटो तुम्ही घरात लावू शकता. त्याने ते नक्षत्र ॲक्टिवेट होतं. त्यामुळे ॲक्टिवेट होण्यासाठी मी आजचा हा काढला आहे. काढा, काय हरकत नाही, मस्त आहे ना ते. आपल्या पर्समध्ये ठेवू शकता, छोटा तुमच्या ऑफिसमध्ये टेबलावर ठेवू शकता. कळलं की नाही. पुढचं नक्षत्र आहे भरणी, हे शुक्राचं नक्षत्र आहे. ह्याची देवता यम आहे. काल मी हे बरंचसं सांगितलं. ह्याचा सिम्बॉल ना रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फिमेल. कळलं. म्हणजे म्हणजे जगाची जननी. होय की नाही. आपल्या आईच्या पोटातूनच बाळांचा जन्म होतो. त्यामुळे आणि त्याचं जे पक्षी आहे कावळा आहे. पण ह्याचा सिम्बॉल म्हणजे प्राणी हत्ती. तर बाकी आणखीन त्याचं ते झाड आहे आवळा. कळलं की नाही. तर तुम्ही हत्तीचा सोंड म्हणजे अशी नॉर्मल वर असलेली नाही, नॉर्मल खाली असलेला हत्तीचा फोटो तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. कारण भरणी नक्षत्र ॲक्टिवेट करण्यासाठी त्याचा प्राणी. कारण कावळा तर कोणी लावत नाही त्याचा फोटो. आणि त्याचं जे आवळा हे झाड आहे तिथे तुमचं म्हणजे घराच्या बाहेर अंगण असेल लावलं तर फारच चांगलं. त्याची पानं किंवा आवळा खा. तिसरं नक्षत्र आहे कृत्तिका. कृत्तिका म्हणजे चाकू. कळलं की नाही. आणि कृत्तिकाचं हे जे आहे ना म्हणजे कृष्णाने कृत्तिका हा हे रोहिणीच्या आधीचं नक्षत्र आहे. ते कृष्णाने जे सुदर्शन चक्र, कारण चाकू म्हणजे धारदार,
त्याला टोक असतं, त्यांनी कापलं जातं, तर सुदर्शन चक्र त्यांच्या हातात असतं. आणि त्याचं हे माहिती आहे का, त्यांचा पक्षी असतो मोर. म्हणून तुम्ही बघता की कृष्णाच्या शिरपीसात मोराचं पीस असतं. कळलं. ह्यांचं जानवर आहे ते भेड, म्हणजे मेंढा मला वाटतं, भेड बकरीमधला भेड. कळलं की नाही. आणि त्याचं गुलरचं पेड असतं ज्यांचं झाड. त्यामुळे तुम्हाला म्हणजे मोरपीस आपल्या घरी ठेवायला एक ॲज इट इज आपल्याला आवडतं. त्यामुळे आणि कृष्णाने ते सुदर्शन चक्र म्हणजे दुष्टांचा नायनाट करण्यासाठी वापरलेलं होतं. त्यामुळे काय आहे म्हणजे चाकूचा म्हणजे प्रत्येक हे जे सिम्बॉल आहे त्याचा मागे असं हे आहे त्याचं काय म्हणतात ते त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला बाकीचे जे मोहपात सोडून आपण अध्यात्माकडे जावं, असं त्याचं आहे. जसं भरणी नक्षत्राची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्याचं हे जे सिम्बॉल आहे ते म्हणजे पृथ्वीमध्ये जे होणारी ही जे आपण प्रोडक्टिव्हिटी आहे, आपला जर सगळ्याचा जन्मच आईच्या पोटातून होतो म्हणून ते आहे. आणि किंवा अश्विनीचा घोडा म्हणजे त्याच्यावरनं आपल्या लक्षात ते खूप ताकदवर असतात, ते खूप स्ट्रॉंग असतात, त्यांना अधिकार हवा असतो, असे ते असतात. असं त्या सिम्बॉलवरनं अर्थ आहे. त्यांच्या पक्षांवरनं अर्थ आहे. गरुड पक्षी असतो जो अश्विनीचा, त्याची नजर कशी असते आणि कसा असतो तो, तर तसे त्यांचा स्वभावच असतो. आता रोहिणी, रोहिणी तर कृष्णाचंच नक्षत्र आहे. तर त्याची हे आहे बैलगाडी किंवा रथ. रथ म्हणजे तुम्हाला लगेच कळलंच आहे की रथ हा मोठा म्हणजे राजेशाही त्याचं सगळं वागणं बोलणं असतं. त्यांना मान मरातब सगळं जगात मिळतं त्यांना. बैलगाडी किंवा रथाचा फोटो तुम्ही आणू शकता. कळलं की नाही. ह्यांना सगळं यश बीश फार पटकन मिळतं. कळलं की नाही. आणि त्यांचा हे आहे प्राणी आहे साप. साप म्हणजे कसा आहे की अतिशय चाणाक्ष, अतिशय हुशार आणि सतर्क असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कृष्ण आहे ह्याचा दम, तर तो कसा कुठे तिथे मारायचा आणि कुठे पळायचं त्याला बरोबर माहिती होतं कृष्णाला. म्हणून त्याला रणछोड दास पण म्हणतात. कारण जेव्हा वेळ आली तेव्हा ते रणातनं बाहेर पण पळाला, आणि जेव्हा वेळ आली तर रणात उभं राहून खंबीरपणे शत्रूचा नाच पण केला. मृगशिरा, मृगशिरा तुम्हाला कळलंच आहे. हरणाची शिंगं असतात, ती नाजूक असतात, पण त्याच्यावरनं असं आहे की हरणा म्हणजे खूप जबाबदाऱ्या ह्याच्या माणसाच्या जास्त करून त्यांच्यावर असतात, पण त्यांची हे नाजूक असतात अगदी. कळलं की नाही. थोडी त्यामुळे ते जरा असेच तब्येतीने पण जरा नाजूक असतात. ह्यांचा झाड काय आहे माहिती आहे का, कात. कात आपण खातो ना, पानातला कात, त्या काताचं झाड हे त्यांचं झाड आहे, त्यांचं सिम्बॉल आहे. आणखी नागिड, नागिण जास्त विषारी आणि जास्त सतर्क असते. आणखीन हे आहे कोंबडी. आता कोंबडी कशी असते म्हणजे ह्यांचे स्वभाव ह्याच्यावरनंच की ते नागिणीसारखे धूर्त असतात. त्यांचे ते मृगशिरा म्हणजे शिरासारखे थोडे जबाबदाऱ्या असतात, पण तब्येतीने नाजूक असतात, पण गंभीरपणे जबाबदाऱ्या घेतात. कारण आणि कोंबडी कशी असते की आपल्या पिल्लांना जन्म देते अंडी घालून, आणि खूप सांभाळ करते, पण शेवटी काय होतं, तिला हालायला व्हायला लागतं. म्हणजे तर असं ते त्यांचे असे स्वभावाचे सगळे जुळवायचे. त्याच्यामुळे आपल्याला पण ह्यातले काहीतरी स्वभाव तुमचे पण जुळत असतील. आर्द्रा नक्षत्र असतं ना, त्याला पावसाचा थेंब किंवा डोळ्यातला अश्रूचा थेंब असं म्हणतात. हे राहूचं नक्षत्र आहे, जलतत्वाचं आहे. त्यामुळे ते इमोशनल असतात, भावूक असतात. म्हणजे आता त्याचं हे बघा ना, चंद्र आणखीन शुक्र. चंद्र म्हणजे माता, शुक्र म्हणजे बायको, पिता म्हणणं सॉरी, बायको. त्यामुळे दोघीही आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे असतात. तर ते आर्द्रा नक्षत्र तसंच असतं. कळलं की नाही. आणि त्यांचे सिम्बॉल प्राणी असतो कुत्री. कळलं की नाही. आणखीन पक्षी असतो बाज पक्षी, म्हणजे तो ससाणा म्हणतात बहुतेक. तसा डोळे अगदी असे म्हणजे
शार्प असतात ते, कळलं की नाही. आणि त्याचं झाड असतं कृष्णकमळ. तर तुम्हाला ह्यातलं ॲक्टिव्ह करायचं असेल तर त्या बाज पक्ष्याचा फोटो तुम्ही ठेवू शकता किंवा लहान कुत्री पाळू शकता, कारण त्यांना आवड असते त्यांनी. किंवा आता मला दिसत नाही, पण कृष्णकमळाचा वेल पूर्वी ज्या त्या बंगल्याच्या पुढे असा दिसायचा नाही का. कृष्णकमळ आता बघायला पण नाही मिळत. दुसरा पुढचा आहे पुनर्वसू. हे ह्याचा सिम्बॉल आहे धनुष्य बाण, कळलं की नाही. आणि त्यामुळे अधिकार, युद्ध जिंकणे, असं म्हणजे ॲग्रेसिव्ह असतात हे लोक, बलवान असतात, साहसी असतात, कळलं की नाही. ह्याचा हे प्राणी आहे मांजर. मांजर कशी असते, चाणाक्ष, कळलं की नाही. पक्षी हंस, म्हणजे अगदीच कोमल स्वभाव असा असतो, शांत आणि आराम, भोग विलास आनंद असा घेणारा असतो, कळलं. आणि ह्याचं झाड आहे बांबूचं झाड. बांबूच्या झाडाची वैशिष्ट्य माहिती आहे ना तुम्हाला, एक लावलं तर 50 उगवतात. त्यामुळे त्यांचा एकदा बांबूचं झाड म्हणजे एकदा एका ठिकाणी हे केले की ते पक्के असतात, तिकडनं असे सहसा हलवू शकत नाही त्यांना, दृढनिश्चयी म्हणतात ना, त्या टाईपचे असतात हे पुनर्वसूवाले. पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे. आणि त्याचं सिंबॉल आहे गाईचं थन किंवा कमळाचं फूल. म्हणजे परत गाईचं थन म्हणजे आईचं प्रेम, असं किती गाय दूध पाजते आणि आपल्या कसं आपल्या वासरांना हे करते. किंवा कमळाचं फूल ते सगळ्या देवांचं आवडतं आहे, कळलं की नाही. आणि ह्यांना पण अगदी फार मान रुतबा सगळं छान मिळतं. ह्यात अत्यंत चांगलं नक्षत्र आहे. ह्याचं म्हणजे ह्याचा प्राणी आहे बकरा. बकरा कसा असतो, लढाकू असतो, चिंगचं जरा की लढायला सुरुवात होतो, कळलं की नाही. आणि ह्याचा पक्षी आहे समुद्र कव्वा, म्हणजे समुद्रातला कावळा, कळलं की नाही. आणि पिंपळाचं झाड आहे ह्याचं. झाड पिंपळाचं आहे. तर पिंपळाचं झाड म्हणजे त्याचं पण तुम्ही पानं आणून ठेवू शकता, किंवा पिंपळाला रोज जवळपास पिंपळ असेल तर त्याला पाणी म्हणजे अर्घ्य देतात. जल म्हणजे पाणी आपण हे वाहू शकतो. आणि पिंपळाला चांगलं असतं पिंपळाचं झाडसुद्धा, कळलं की नाही. आणि आता आश्लेषाचं हे आहे, स्वामी आहे बुध, कळलं की नाही. आणि त्याचं हे नागिन कुंडलिनी, म्हणजे त्याचं सिम्बॉल आहे कुंडलिनी नागिन. ते आपण कुंडलिनी जागृतवाली कुंडलिनी असते, तसं पण असतं, कळलं. ते म्हणजे ते कसे असतात, आपला लक्ष असतं, आपला गोल असतो तो विसरत नाही, ते बरोबर आपल्या ध्येयाकडे जातात. आध्यात्मिक असतात ते लोक खूप. ह्याचा प्राणी आहे बोका. आधीचा मांजर तसा बोका आहे, कळलं. आणि पक्षी बाज पक्षी आहे. आणि त्यांचं झाड आहे चंपा. चंपा ते फुलं आणू शकता किंवा पान आणू शकता. बरेच जण बोका पाळतात, तसं पण चालेल. तुमचं ते नक्षत्र ॲक्टिवेट करण्यासाठी या गोष्टी करू शकतात, कळलं. हे जरा कन्फ्यूज असतात, कळलं की नाही. आणि आपण बुध नेहमी चांगला कसा राहील हे बघा, म्हणजे सगळं छान होतं ह्या लोकांचं, कळलं. आता शेवटचं कारण पूर्ण घेऊ शकत नाही, खूप वेळ तुम्ही पण कंटाळायला. दुसरं पूर्वा फाल्गुनी. पूर्वा फाल्गुनीचं सिम्बॉल आहे समुद्रावरती झोपाळे असतात ना त्याचे, काय ह्याचे दोरीचे. त्याचा आराम म्हणजे आराम, विलासी, मस्त मजेत असे राहणारे लोक असतात. यांचे म्हणजे प्राणी आहे उंदरीण. आणखीन पक्षी आहे गरुड, ईगल. आणखीन ह्याचं झाड आहे अशोकाचं. हे लोक सुद्धा असेच जरा आराम असतो, विलासी असतात. आणखीन चांगले असतात, त्यांना खूप आनंद मिळतो. ह्यांचं जर का पूर्वा फाल्गुनी जर ॲक्टिवेट ठेवायचं असेल तर तुमच्या घरासमोर अंगण असेल तर अशोकाचं झाड लावू शकता. किंवा ईगल ह्याचं फोटो आपल्या जवळ ठेवावा, म्हणजे हेच ॲक्टिवेट होतील. आपले स्वभाव तसेच असतात, त्यातले जे मी प्राणी आणि पक्षी आणि त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक सांगितले तसे आपले साधारण स्वभाव असतात. की बाबा कोंबडी असेल तर मी तुम्हाला सांगितलं कशी ती सगळ्यांना सांभाळून आपले म्हणजे अंड्यांमधनं पिल्लं आली की त्यांच्याबरोबर अशी प्रेमळ असते, तर ते लोक तसे असतात.
आणि प्रत्येकाचंच मी सांगितलं आहे, घोड्याचं ज्यांचं आहे ते पराक्रमी असतात, ताकदवर असतात, हँडसम किंवा सुंदर असतात, बायका असतील सुंदर असतात. तर असे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स सांगितलेत. मी जरा लागोपाठ 2-3 व्हिडिओ काढते. काय होतं आहे मला, मी असे अगदी प्रोफेशनल नाही आहे. मला वाटलं मी बराबरा काढते आणि मग काही दिवस मग जरा परत त्याचा अभ्यास वगैरे चालू करते. मग परत त्याचा जरा डोक्यात थोडंसं आलं की मग तुमच्यासमोर मी हे प्रस्तुत करते. मी परत परत सांगते, हे मी मला जे पटतं, जे मला वाटलं वा छान आहे, ते मी तुम्हाला ते शेअर करते. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला तसं सांगा. कारण तुम्ही बघता पण मला कळत नाही की तुम्हाला आवडतं आहे की नाही. तर राधे राधे. श्री स्वामी समर्थ.